नमः। ओम ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाः। गुरुमाता गुरुपिता गुरुआमुची कुलदेवता जो गुरु पूजे परवता मार्गुनेने सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची योगी पाहे दिवाळी निरंतर ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा विश्वबीजाची या कुंभा सावली केली संपूर्ण विश्वाची बीज। दिवाळी कशा करता असते? योगी पुरुषांची दिवाळी महत्वाची आहे। दीपावली सण लक्ष्मीपूजन। योगी कुणाला म्हणावं? जया आठाई पांडवा पेक्षी नाही रिगामा सुखासी चढावा जयाचे असणे विषयी अद्वया त्यासी आम्हा श्री पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी नाम घेता वदनी दोषजान जाती। योग साधनेला महत्व आहे। ओम नमः शांताय दिव्याय सत्य धर्मपरायणे स्वानंदामृत तृप्ताय श्री वामना देवाय नमो नमः। स्वानंद कशाने प्राप्त होते? जीवनाचा आनंद कशामध्ये भरलेला आहे? जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरील डोळे आनंदाच्या जीवाला शाश्वत आनंदाची प्राप्ती कशाने निर्माण होईल? कशाने मिळेल? जीवाचा ब्रह्मानंदामध्ये प्रवेश झाला पाहिजे। जीव हा ब्रह्म आहे। ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूंची कृपा सद्गुरूंची सेवा सद्गुरूंचं ध्यान सद्गुरूंचं नामस्मरण सद्गुरूंची शरणागती पत्करली पाहिजे। सद्गुरूंचा दास झाला पाहिजे आणि त्यासाठी योग साधना महत्वाची आहे। अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय योग साधना प्राप्त होत नाही। दिव्य गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत नाही। सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासैनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। ज्ञाननिष्ठा धर्मनिष्ठा गुरुनिष्ठा शास्त्रनिष्ठा तपोनिष्ठा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची सेवा करावी लागते। श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण जावे लागते। तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिना। तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांना ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांना शरण गेले पाहिजे। शरणागती शिवाय ब्रह्मदर्शन नाही। शरणागती शिवाय ब्रह्म साक्षात्कार नाही। सद्गुरूंच्या शरणागती शिवाय जीवन मुक्त अवस्था प्राप्त होत नाही। जीवनमुक्ती विवेक धर्मग्रंथ प्रत्येक मुमुक्षु साधकाने वाचन केला पाहिजे आणि मुमुक्षुत्व असल्याशिवाय ब्रह्मदर्शन होणार नाही। ब्रह्मप्राप्ती होणार नाही। संसारी अवस्थेमध्ये संसार प्रपंच करून परमार्थ करावा पण ब्रह्मदर्शन दुर्लभ आहे। ब्रह्मचर्य अवस्था दुर्लभ आहे आणि विषयाचा विसर पडल्याशिवाय षड्विकार गेल्याशिवाय विषय धुतल्याशिवाय ब्रह्म साक्षात्कार होणार नाही। ब्रह्मदर्शन होणार नाही। ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही। ब्रह्म पदावर सिंहासनावर बसता येणार नाही। आचार्य धर्मगुरूंना शरण गेले पाहिजे। ब्रह्म साक्षात्कारी अवतारी सत्पुरुषांना शरण गेले पाहिजे। त्यांची सेवा केली पाहिजे। त्यांच्याकडून भगवत नामस्मरण जाणून घेतले पाहिजे। नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ती तैसा। साधूचं वर्तन महत्वाचं आहे। गुरूंचं वर्तन महत्वाचं आहे। गुरूंचं आचरण महत्वाचं आहे। विषयासक्ती गेली पाहिजे। ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती। ब्रह्मानंद प्राप्तीसाठी विषय विकारातून सुटका करून घेतली पाहिजे। विषय विकार गेले पाहिजे। विषयाला शिवलं न पाहिजे आणि हे फक्त एकच भगवंताचा विषय परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण
जोडी सद्गुरूंचे चरण. ब्रह्मप्राप्ती हा एकच विषय मुमुक्षु साधकांजवळ भक्ताजवळ असला पाहिजे. बाकी षडविकार धुतल्याशिवाय ब्रह्मदर्शन होणार नाही, ब्रह्मप्राप्ती होणार नाही, ब्रह्मसाक्षात्कार घडणार नाही. आणि ब्रह्मसाक्षात्कारी सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय मुक्ती प्राप्त होणार नाही. तुका म्हणे मुक्ती परी नेली नोरी, आता दिवस सरी चारी खिळी मिळी. 4 दिवसच आहे, जीवन क्षणभंगूर आहे. संसारी प्रपंची जे कौटुंबिक जीवनामध्ये संसारामध्ये व्यवस्था असावी लागते. आणि परमार्थामध्ये भक्ती उपासनेमध्ये योग साधनेमध्ये परमार्थामध्ये नामस्मरण, ध्यानचिंतन, ब्रह्मचिंतन, गुरुदर्शन, गुरु सेवा, गुरुचा दास बनलं पाहिजे. गुरूंची श्रीगुरूंची शरणागती पत्करली पाहिजे. गुरुमंत्राचं नामस्मरण, नामचिंतन केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे. परमार्थाला मध्ये लागती अवस्था आपली अवस्था कशी आहे? संसारात व्यवस्थेला महत्व आहे, प्रपंचात व्यवस्थेला महत्व आहे, पण परमार्थ मध्ये मोक्षप्राप्तीसाठी अवस्थेला नितांत महत्व आहे. आणि अवस्थेनुसार चालावं. आपली अवस्था कोणची? आपली व्यवस्था करून घेता आली पाहिजे. कोणत्याही अवस्थेमध्ये परमार्थ करता येतो. ब्रह्मचर्य अवस्थेपासून तर जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जाण्यासाठी टप्प्याटप्प्याने धर्मशास्त्राने मार्ग सांगितलेले आहेत. नामस्मरण पहिला कलियुगात सोपं साधन आहे. ध्यान साधनात सोपं साधन आहे. मंत्र साधना दुर्लभ आहे. योग साधना दुर्लभ आहे. नामचिंतन दुर्लभ आहे. ब्रह्मचिंतन दुर्लभ आहे. चिंतनाला अतिशय महत्व आहे. चिंतन कोणाचे करावे? विषयांचं चिंतन करू नये, षडविकारांचं चिंतन करू नये, ब्रह्मचिंतन करावं. भगवंताचं भगवत नामचिंतन करावं. चिंतनाने मुक्ती मिळते, चिंतनाने मोक्ष मिळतो आणि चिंतनाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. शतएक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्म आणू नोहे. 100 वेळेला ब्रह्मकुळामध्ये जन्म घेऊन ब्रह्मचिंतन करावं लागतं. वेदमंत्राचा नामघोष करावा लागतो. वेदमंत्राची तपश्चर्या करावी लागते आणि नंतर ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते. रामनाम वदित साचे ब्रह्मसुख तेथे नाचे तो. अक्षरापैसाठी ब्रह्मदावे पाठोपाठी एका जनार्दनी नाम सहज चैतन्य निष्काम. चैतन्य शक्ती जागृत झाल्याशिवाय योग साधना घडत नाही. योग अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय सिद्ध महायुगी पुरुषांचं दर्शन होऊ शकत नाही. आणि त्यांची कृपा दृष्टी, कृपा आशीर्वाद, कृपा छत्र असावं लागतं. त्यांना त्यांचे दास बनले पाहिजे. आपण दास संसाराचे होता कामा नये. संसाराचे दास होऊ नये तर ब्रह्म साक्षात्कारी ब्रह्म ऋषींचे, आचार्य धर्मगुरूंचे दास झाले पाहिजेत. आणि जे विषयाला शिवत नाही, ज्यांचा अभिषेक भक्त ऐसे जाणार, जे ही उदासच गेली आशा पाशा निवारुणी विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी तुका म्हणे. सत्यकर्मा व्हावे सहाय्य घातली या भय नरका जाणे. आपला नरकवास चुकविण्यासाठी आणि जीवन मुक्तावस्था प्राप्त करून घेण्यासाठी षडविकारांचे विषय सुटले पाहिजेत, धुतले पाहिजेत. तर फक्त एकच परमार्थ महाधन ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मदर्शन, ब्रह्मनाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि ब्रह्मचिंतनाचा एकच विषय जीवन मुक्तावस्थेलाच साध्य करून देणारा आहे. जीवन साध्य होऊ शकतं. जीवनाची अधोगती होणार नाही. आणि योगी पुरुषांना शरण गेलं पाहिजे. योग्या दुर्लभ तोम्या देखीला साजनी. योगी पुरुषांचं दर्शन करावं, ब्राह्मणांचं दर्शन करावं. ब्राह्मणाचा आशीर्वाद, योगी पुरुषांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला पाहिजे. तरच जीवनाला शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. सर्व धर्मांपर्यंत मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुच. तू सर्व धर्माने, गोपाल कृष्ण भगवान म्हणतात भक्ताला, साधकाला म्हणतात, तू सर्व भावाने मला एकालाच शरण ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन आणि तुला
मोक्ष प्राप्ती करून देईन, तुझा उद्धार मी करीन. हरीचिया दासा हरी दाहे दिशा भावे दैसा तैसा. हरी एक हरी रूप ध्यानी हरी रूप मनी. त्या नाही मागुता जन्मगिनी. हरिरूप ब्रह्मरूप काय होत असे. कीर्तनी नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मरूप जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मरूप कळलं पाहिजे, आत्मरूप कळलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठा महत्वाची आहे आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची सेवा केली पाहिजे, तरच दिवाळी महत्वाची आहे. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी. दैन्य गेले उठाउठी, त्रिविध तापांची झाली वळवण. झाली आ दर्शन एक वेळा. तुका म्हणे आले घरात संत, तोची दिवाळी दसरा. दसरा दिवाळी षडविकारांच्या घसऱ्यातून सुटका झाल्याशिवाय, षडविकार गेल्याशिवाय दीपावली सण येत नाही. 3:30 मुहूर्तातला दसऱ्याचा मुहूर्त येत नाही, दीपावली लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त येत नाही. जीवनाची दिवाळी करून घ्यायची असेल, अधोगती टाळायची असेल तर षडविकार गेले पाहिजे, त्रिविध तापातून मुक्त जीव झाला पाहिजे आणि ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठांची सेवा केली पाहिजे. आणि जीवनाचा परमोच्च आनंद, शाश्वत सुख जे आहे, सुख वसे ह्याची ठाई सर्व पायी संतांची आतो हा उतरिल पारम. भवा दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले म्हणून केले प्रगट. प्रगट जे आहे, प्रगट हे ब्रह्म आहे बरं का. अविनाशी ब्रह्म कशाने आतोडले जवबरी नाही गेले मी तू पण. ब्रह्मदर्शन अहंकार गेल्याशिवाय नवल अहंकाराची गोठी विशेषण न लगी युक्ती काही. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकारी व्यक्तीला अहंकार गेल्या पाहिजे, अहंता गेली पाहिजे आणि मायेतून सुटका करून घेतल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होणार नाही. आणि ज्ञानाची दिवाळी आणि माणसाचा सर्वनाश जो होतो मनुष्य जीवनाचा, तर अज्ञानाने नाश होतो. अज्ञानाने दुःख मिळत असतं आणि ज्ञानाने परलोकाची प्राप्ती होते, ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय? जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी मानवी जीवन आहे, मानवी जीवन अनमोल आहे, दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. म्हणून मानवी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मदर्शन आणि ज्ञानाची दिवाळी साजरी करावी. दीपावली सण, लक्ष्मीपूजन आज 12 नोव्हेंबर रविवारी शके 1945, शालिवान शके 1945, इसवी सन 2023 सालची दिवाळी, 2023 सालची दिवाळी रविवारी. अमावस्या दुपारी 2:53 पर्यंत चतुर्दशी आहे. दुपारी 2:53 नंतर अमावस्या प्रारंभ होत आहे. अश्विन कृष्ण चतुर्दशी 2:53 पर्यंत आहे दुपारी. नंतर 2:53 नंतर दीपावली, अश्विन कृष्ण अमावस्या, दीपावली, लक्ष्मीपूजन संध्याकाळी 5:59 म्हणजे 17:59 दीपावली लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त प्रारंभ होत आहे. आणि रात्री 8:33 पर्यंत 2 तास 34 मिनिटापर्यंत दीपावली लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गोरज मुहूर्त आहे. लक्ष्मी पूजनाचा अतिशुभकारक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर सर्व भक्तांनी, साधकांनी दीपावली लक्ष्मीपूजन करावे. अखंड कल्याण होईल. सर्व धर्मबांधवांना, माता भगिनींना, कन्येला मान सन्मान करावा. अपूज्याचे पूजन, पूजनीय व्यक्तीचा अवमान किंवा अपमान हे दोन्ही अनर्थाला कारणीभूत होत असतात. पूजनीय व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे. गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला पाहिजे. मातृवत परस्त्रीचं अवलोकन केलं पाहिजे. मातृभाव जागृत पाहिजे. भावजागृतीला महत्त्व आहे. प्रेमभाव, अहमभाव गेला पाहिजे. प्रेमभाव जागृत झाला पाहिजे. मातृभाव जागृत झाला पाहिजे आणि दयाभाव जागृत झाला पाहिजे. ब्रह्मभाव, दयाभाव, प्रेमभाव आणि जीवभाव गेला पाहिजे. अहमभाव गेला पाहिजे आणि
कारुण्य दृष्टीने माता लक्ष्मी समजून ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला पाहिजे. पूजनीय व्यक्तींचं पूजन केलं पाहिजे. वयोवृद्ध सद्गुरूंचं दर्शन केलं पाहिजे आणि पूजनीय व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे. अपूज्य व्यक्तीचा अपमान केला कोणाचाही करू नये, पण पूजनीय व्यक्तींचा अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि पूजनीय व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे, म्हणजे अनर्थ टळू शकतो. आपली दिवाळी आनंदाची, सर्वांना मंगलकारक शुभ आशीर्वाद. दीपावली निमित्त शुभेच्छा. मंगलकारक शुभ आशीर्वाद. श्री गुरु चरणार्पितमस्तु.